परिज्ञान कवी वाल्मिका सारखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास सह्याद्रीगिरीचा भाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो रूपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उदरी. आज आपल्या 8व्या भक्तीचा आपण अभ्यास करणार आहोत. भगवंताशी नातं जोडायचं असं मागच्या वेळेस आपण पाहिलं. मागच्या वेळेस आपण दास्य भक्तीमध्ये आपण भगवंताचा दास व्हायचं. आता भगवंताचं दास होताना आपल्याकडे जरा कमी पण घेतलेला आहे तो भगवंत आहे आणि आपण भक्त आहोत. आज आपल्याला आणखीन एक नात्याचं पुढलं पाऊल टाकायचं आहे. आता भगवंताला आपण सखाच करायचं आहे. आता खांद्यावर हात ठेवायचा, एकदम गळ्यात मिठीच मारायची. अशी भगवंताची आणि भक्ताची मिठी झाली की बरोबरचं नातं आलं ना. जसं आपण दास्यभक्तीमध्ये पाहिलं की लगेच आपल्याला हनुमंताची आठवण झाली. काही हनुमंताच्या चरित्रातल्या कथाही आपण पाहिल्या. आज आपल्याला सख्यभक्ती म्हटली की लगेच अर्जुनाची आठवण होईल, सुदामाची आठवण होईल की यांची भक्ती कशी होती. तर ते दोघं मित्र होते. मोठ्याबऱ्या पोह्यांसाठी दिली का सुवर्ण नगरी कोणी, असं काही घडतं का हो. मुठभर पोहे दिले आणि सगळी नगरी सुवर्णाची झाली. त्या सुदाम्याला सुवर्णाची नगरी पाहून किती आनंद झाला असेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद भगवंताची भेट झाल्यावर झाला असेल. तेव्हा असा हा सखा आपला भगवंत झाला की काय काय घडतं हे समर्थ आपल्याला आजच्या समासात सांगणार आहेत. आपण त्याच्याशी नातं लावून घ्यायचं. सगळी नाती अशी असतात. खरं तर आता सद्यस्थितीमध्ये आपण विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, सगळं बरोबर आहे, पण मनुष्य स्वभाव जराही बदलला नाही. त्यामुळे आता सखे राहिले नाहीत. ज्याला आपण सख्खे म्हणतो ते सुद्धा आपले सखे राहिले नाही आहेत. असं की नातं राहिलं नाही आहे असं आपल्याला पदोपदी दिसतं. आणि म्हणून म्हटलं की विज्ञानाने खूप शोध लावले. निरनिराळ्या सुखाच्या गोष्टी आपल्या सहजपणाने उपलब्ध आपल्याला झाल्या, पण मनुष्य स्वभाव नाही बदलत. आणि तो स्वभाव बदलण्याचं काम समर्थ करतायत. ते म्हणतात भगवंताला सखा करा. भगवंताला सखा केलं की आपल्या सख्याला जे आवडतं, आपल्या मित्राला जे आवडतं ते आपण करतो. त्याला आनंद वाटावा, त्याला बरं वाटावं म्हणून आपण खूप गोष्टी करतो. आपल्याला नाही पटलं, नाही वाटलं तरी करतो. हा ड्रेस तुला छान दिसतो गं, मला ना नाही हा रंग घाल छान घालतो आपण. असू दे, तिला आवडतं ना, मग तिच्याकडे जाताना आपण नेमकी तीच साडी तोच ड्रेस का, तर तिला बरं वाटावं, तिला छान वाटावं. असं एक आपल्याला न आवडणारी गोष्टसुद्धा, अगदी नाटक सिनेमासुद्धा की नाही मला खरं आत्ता हा बघायचा पण नाही सफरचंदला जायचंच, असा आला मैत्रिणीचा फोन किंवा आपण म्हणतो बरं चल तुला कंपनी हवी ना येते. सख्यासाठी काहीही अशा पद्धतीचा आपला अनुभव असतोच. आणि समर्थ हेच आपल्याला सांगणार आहेत की त्याला जर सखा केलं तर त्याच्या आवडीसारखं आपण वागू. भगवंताला काय हवं आहे तसं आपण वागू. खूप साऱ्या मित्रांच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. चैतन्य प्रभूंची कथा सांगतात म्हणजे किती मित्रासाठी त्याग केला जातो. रघुनाथ पंडित आणि चैतन्य महाप्रभू हे दोघेजण एकाच आश्रमामध्ये एकाच सद्गुरूंकडे शिक्षण घेत होते. अशी 10-12 वर्ष सगळं शिक्षण घेऊन झालं. न्यायशास्त्रामध्ये दोघंही पारंगत झाले आणि 10-12 वर्षांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपापल्या घरी आपापल्या गावी निघून गेले. बरीच वर्ष झाली, मध्ये काही भेटच झाली नाही. परंतु रघुनाथ पंडितांनी न्यायशास्त्रावर अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला होता. लोकांमध्ये त्या ग्रंथाला मान्यता मिळालेली होती. आणि योगायोगाने असं झालं की एक दिवस दोघंजणं एका नदीकाठी होडीची वाट बघत पलीकडे जायचं होतं. दोघंजणं अचानक मित्र भेटले. आता 10-12 वर्ष एकत्र राहिल्यामुळे दोघांची खूप मैत्री झाली होती. पण आपलं पण असंच बघा, आपण माहेरी इतके एकमेकींशी इतकी मैत्री असते, पण आपण 2 गावात 2 मैत्रिणी गेलो की कधीतरी, आता हल्ली जरा ठीक आहे रियुनियनच्या निमित्तानं आपण सगळेजणं भेटतो, तरी कधीतरी का होईना अशी भेट होते आणि त्याचा एक सुखद अनुभव आपण सगळे घेतो. तर तसं या दोघांचं झालं असेल. चैतन्य महाप्रभू आणि रघुनाथ पंडित असे अचानक भेटले आणि दोघांना खूप आनंद झाला. 12 वर्षातल्या निराळ्या अनेक गोष्टींची आठवण झाली. मग तू काय करतो, मी काय करतो असं झालं. मग रघुनाथ पंडितांनी आपला न्यायशास्त्रावरचा ग्रंथ सांगितला की लोकमान्यता माझ्या ग्रंथाला मिळालेली आहे, असा हा ग्रंथ आहे, तो तुझं काय आहे. तर चैतन्य महाप्रभू म्हणाले की मी सुद्धा न्यायशास्त्रावर माझ्या पद्धतीनं लिखाण केलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या झोळीतून
त्यांचं लिखाण काढलं. त्याला काही ग्रंथस्वरूप नव्हतं, परंतु त्यांनी त्यांचा केलेला अभ्यास त्यांच्या झोळीमध्ये होता आणि चैतन्य महाप्रभूंनी आपला केलेला अभ्यास समोर आणला. रघुनाथ पंडितांनी ते त्याचे कागद सगळे असे चाळले आणि त्याच्या लक्षात आलं की आपण अभ्यास केला आहे त्याच्या कितीतरी पट उत्तम ग्रंथ चैतन्य महाप्रभूंनी लिहिला आहे. ते म्हणाले, तुझं लिखाण हे सूर्यासारखं आहे, माझा त्याच्यापुढे काजवा आहे. मला लोकमान्यता मिळाली आहे खरी आहे, परंतु हा ग्रंथ लोकांपर्यंत आला नाही म्हणून माझं कुठेच काही नाही. खरंच तू सूर्यासारखं तेजस्वी तुझं लिखाण आहे, माझं त्याच्यापुढे काजवा आहे. चैतन्य महाप्रभू एकदम आश्चर्यचकित झाले आणि रघुनाथ पंडिताचा चेहरा थोडा पडला की अरे, आपण एवढं मेहनत घेतली आहे, पण आपल्या मित्राचा ग्रंथ कितीतरी पट चांगला आहे. आणि चैतन्य महाप्रभू म्हणाले की काही हरकत नाही, तू वाईट वाटून घेऊ नको, तुझाच ग्रंथ लोकमान्यता पावेल असंच राहील. त्यांनी रवी म्हणाले, आज ना उद्या हा ग्रंथ तुझा प्रकाशित येईल आणि प्रकाशित होईल आणि मग लोकांना कळेल की तुझं हे किती आहे, अभ्यास किती आहे. क्षणभरही विचार न करता, आपण कल्पनाच नाही करू शकला, एक क्षणही विचार केला नाही, होडीतून प्रवास चालला आहे दोघा मित्रांचा. क्षणार्धात तो रघुनाथ या चैतन्य प्रभूंनी आपला तो ग्रंथ पाण्यात टाकून दिला. का तर या ग्रंथामुळे आपला मित्र दुःखी होणार आहे, हे दुःख कशाला त्याला सहन करायला लावायचं. असं जे की आहे ना, खूप मोठा त्याग आहे, मैत्रीमध्ये टोकाचा त्याग आहे. म्हणून भगवंताशी मैत्री करायचं की आपल्याला त्या त्यागाविषयीची कल्पना येईल. या दोघांचं अगदी टोकाचं उदाहरण सुदाम्याचं आणि कृष्णाचं टोकाचं उदाहरण. संबंध नगरी सोन्याची, थोडंफार काहीतरी मित्र आला, काही त्याला गिफ्ट दिलं, गोष्ट वेगळी आहे. संबंध नगरी सोन्याची करून टाकली. आणि असं हे जे मित्राचं म्हणून जे प्रेम असतं ते काही वेगळंच असतं. त्याचा विचार आज आपण करणार. प्रसंगी आपल्या लक्षात येईल की आई वडील, बहीण भाऊ, नात्यातली माणसं याच्याशी सुद्धा आपण इतकं आपल्या मनातलं सांगत नाही जे आपण आपल्या मैत्रिणीला सांगतो किंवा मित्राला सांगतो. हा तर आपला पण अनुभव आहे. काही विशेष मान अपमानाचे प्रसंग असतील ते आपण सहसा घरातल्या मंडळींशी नाही किंवा घरातल्या मंडळींबद्दल आपल्याला काही बोलायचं असलं तरीसुद्धा एक सुखाची जागा आपली असते, ती म्हणजे मैत्रिणीची, की तिथे आपण बोलतो, आपल्याला एक दिलासा मिळतो, एक आपल्याला आधार वाटतो, अशी ती जागा असते. संतांच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला कळणार आहे संतांचं भगवंतावरचं प्रेम कसं होतं, संतांनी भगवंताशी मैत्री कशी केली. आणि मैत्रीमध्ये काही चालतं म्हणजे ती आता जनाबाई आपल्याला आपण पाहणार आहोत की त्याला ती विठ्या असं पण म्हणणार आहे की तो पांडुरंग आहे. खरं तर तिला मंदिरात प्रवेश पण नाही. त्या काळामध्ये जी काही समाजाची आपल्या एकंदर परिस्थिती होती ती विचारात घेतली तर जनाबाईला मंदिरात प्रवेश नव्हता, पण विठ्या काळतोंड्या काही म्हणते. आणि हाच विठोबा इतका तिच्यावर प्रसन्न आहे की तो तिच्या दळणकाळाला मदत करायला येतो आहे. आता ह्याला काय म्हणावं. तर अशी ही जी मैत्री आहे त्या मैत्रीचा विचार ह्या सख्य भक्तीत आपल्याला करायचा आहे. ह्याच्यात असं आहे की लौकिकातलं कुठलं काही मिळावं अशी काहीच अपेक्षा नाही. मैत्रीमध्ये काही मिळावं ही भावनाच नाही आहे. मी एखादी गोष्ट तुला दिली तर आपण अन्य ठिकाणी ना आपल्याला काहीतरी परतफेड करण्याचं डोक्यात असतं की अमक्याने ना काही कारण नव्हतं हो पण मला अमुक दिला आहे, आता काहीतरी योग्य ती संधी पाहून त्यांना दिलं पाहिजे, असा एक आपल्याजवळ काहीतरी हिशोब असतो. मैत्रीमध्ये ते नसतं. असू दे, गेली ती ट्रीपला आपल्या स्वतःला घेतलेलं तसं मैत्रिणीला पण घेतलं, आपल्याला नाही काही त्याचं वाटत, आपण जाऊ तेव्हा बघू, पण परतफेड करावी. लौकिकातला व्यवहार ज्याला म्हणतो तो व्यवहार मैत्रीमध्ये असा अगदी कटोकट सांभाळावा असं आपल्याला मैत्रीच्या बाबतीत नाही वाटत. म्हणून समर्थांनी व्याख्याच केली आहे, देवासी परमसख्य करावे. परम अगदी सगळ्यात मोठं असं ही जी आठवी भक्ती आहे ना ती या सगळ्या आधीच्या सगळ्या भक्तींचं सार आहे. म्हणून देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. भगवंताला प्रेमाच्या धाग्याने बांधून टाकावं. मग एकदा तो भगवंत आपल्याशी बांधला गेला ना की तो आपल्यावर पण एवढं प्रेम करतो. आपण गीतेमध्ये पाहिलं आहे की पहिल्या अध्यायात भगवंताचं आणि म्हणजे अर्जुनाचं नातं कसं होतं की तो आपलं दुःख सांगतो आहे आणि हा आपला रथचालक आहे अशी भावना आहे. भगवंत वगैरे अशी अर्जुनाच्या अंतकरणात भावनाच नव्हती. आपला सारथी आहे आणि आपला भाऊ आहे, मित्र आहे, एवढीच होती. आणि त्यामुळे मी मोहात पडलो आहे, मला युद्ध करायचंच नाही आहे, मी संन्यासच घेईन, मी वनातच राहीन, असं सगळं अर्जुन बोलतो आहे. पण तोच अर्जुन 18व्या अध्यायामध्ये भगवंताला म्हणतो आहे की नाही, माझा मोह नष्ट झाला, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला, माझा संभ्रम दूर झाला, माझं सगळं गेलं केवळ मैत्रीच्या बळावर. ही मैत्री होती कृष्णार्जुनाची
म्हणून हे सगळं झालं. जेवढं अर्जुनाचं भगवंतावर प्रेम आहे, भगवंताचंही अर्जुनावर तितकंच प्रेम आहे. भगवंतानी अन्य कुणालाही ही सगळी जी ज्याला गुप्त गोष्ट किंवा अगदी भगवंत म्हणतो की मी कुणालाही न सांगणारी गोष्ट आहे ती मी तुला सांगणार, गुह्य ज्ञान तुला सांगणार आहे. वसुदेवाला नाही सांगितलं, देवकीला नाही सांगितलं, बलरामाला नाही सांगितलं. भगवंतानी फक्त अर्जुनाला हे सगळं ज्ञान दिलं, कारण तो सखा आहे. कितीतरी कृष्णार्जुनाच्या चरित्रामध्ये आपल्याला गोष्टी आढळतात. एक दिवस कृष्ण अचानक आला अर्जुनाच्या दालनामध्ये आणि अर्जुन त्याला बस म्हणालाच नाही. आता कुठेही आपल्याकडे या बसा आपण स्वागत करतोच ना, पण केलंच नाही अर्जुनाने. मग कृष्ण उभाच राहिला आणि म्हणाला हे काय मला तू बस पण नाही म्हणत आहेस, तू काय तुला काय करायचं आहे बस म्हणून, तू काय परका आहेस का, असं अर्जुनाने उत्तर दिलं. अशी मैत्री असते. आपल्याला हा अनुभव असतो. आपल्याही असे इतके जवळचे मित्र असतात, आपल्या घराच्या किल्ल्या मैत्रिणींकडे असतात. ती मैत्रीण केव्हाही आपल्या घरात येते, आपण हक्काने तिला कुठलीही गोष्ट सांगतो. हे जे की आहे हे मित्रत्वाचं नातं भगवंताशी जोडायला समर्थ आपल्याला सांगतात की ह्या नात्याचा परिचय आपल्याला आहे, तो काही परिचय आपल्याला नाही असं नाही. मैत्री म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, परंतु फक्त संकटामध्ये जो मदत करायला येईल तेवढाच मित्र अशी नाही डेफिनेशन करायची की जीवातलं सगळंच सांगण्याचं ते स्थान आहे, अशी आपली जागा आहे ती. अशी मैत्री भगवंताशी करायची. सगळं काय असेल ते त्याला सांगायचं आणि तो सगळं आपलं ऐकून घेतो असं समर्थक खात्रीनं सांगतात. किंबहुना आपल्याला काय हवं आहे ते आपल्या आधी जणू काही त्यालाच कळतं. याची नेमकी अडचण काय आहे, याला आत्ता काय हवं आहे. हिमालयातली थंडी आपल्या भक्ताला सोसणार नाही, त्याला आत्ता सगळी वस्त्र पुरवली पाहिजेत हे त्यांना आधी कळलं आणि खरोखरच समर्थांना थंडीमध्ये ती वस्त्र पुरवली गेली. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी किंवा स्वामीजींच्या विवेकानंदांच्या चरित्रात आपल्याला दिसतं की तिखट खाऊन इतका आग डोम शरीरात उठलेला आहे, पण बरोबर ते चिंचेचं गुळाचं पाणी मिळावं आणि त्यांची ती आग थंड व्हावी, असे जे काही छोटे मोठे प्रसंग वाटणारे आपल्याला दिसतात त्या मोठ्यांच्या चरित्रात, तिथे तिथे आपल्याला कळतं की भगवंत काळजी घेतो, आपली मित्रासारखी काळजी घेतो. तो विचार आपल्याला करायचा आहे. माऊलींनी एक शब्द वापरला आहे, अर्जुन मैत्रियेचा कुवासा. कुवासा म्हणजे आदर्श. हा अर्जुन ह्या आपल्या मैत्री विषयातला आदर्श आहे. याच्यासारखं भगवंताचं नातं कसं जोडायचं आहे ते अर्जुनाने शिकवावं आपल्याला आणि अर्जुनाकडून आपण ते शिकून घ्यावं. अर्जुन म्हणतोय ना की करिष्ये वचनम तव, तू म्हणशील तसं मी करणार आहे, तू सांगशील तसं मी वागणार आहे. जो अर्जुन गीतेच्या सुरुवातीला इतका विषाद योग त्याचा झाला होता, इतकं दुःख व्यक्त करत होता, तो भगवंताशी मैत्री असल्यामुळे केवळ मिळाला की तू म्हणशील ते मला मान्य आहे, अशा पद्धतीचा विचार सांगितला आहे. कसं आहे की मैत्रीशी नातं जोडताना खरं म्हणजे हे नातं नाजूक आहे. म्हणजे रेशमी यांनी बांधलेलं आहे असं आपण म्हटलं, प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं आहे. तर ते नाजूक कसं, भरत जेव्हा रामाला भेटायला आला, राम वनवासात गेला आणि भरत मामाकडून अयोध्येला परत आले आणि तेव्हा सगळं कळलं की असं असं घडलं आहे, कोणामुळे घडलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी भरताला कळल्या आणि भरताला काही ते सगळं मान्य नाही झालं. भरत रामाच्या मागे आला आणि रामाची त्यांनी त्याची भेट घेतली आणि म्हणाला तू परत चल, हे काही नाही चालणार, तुलाच राज्याभिषेक झाला पाहिजे, तूच राज्य करायचं आहे आणि जे काही अयोध्येत घडलं ते काही मला मान्य नाही आहे, आपण ज्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आई झाली म्हणून काय झालं असा भरत थोडा रागावलेला होता आणि रामाला तो परत न्यायला आला होता. रामाने मुळीच ऐकलं नाही. राम म्हणाला की नाही, जशी बाबांची वडिलांची इच्छा होती त्या इच्छेप्रमाणेच आपल्याला करायचं आहे आणि त्याप्रमाणेच तू करणार. भरताने निरनिराळ्या पद्धतीनं रामाला आग्रह करून पाहिला. शेवटी भरताने असं सांगितलं की मी आता आत्महत्या करेन, तू आला नाहीस तर मी जीव देईन. तेव्हा रामाने स्माईल दिलं आणि राम असं म्हणाले आत्महत्या करणं सोपं आहे, पण आपल्या मनाविरुद्ध वागणं हे अशक्य आहे. तर ते तुला नको आहे, तुला राज्य करायचं नाही आहे, तुझ्या मनाविरुद्ध, पण राम सांगतोय म्हणून तू ते करणार आहेस, त्याच्यात तुझं माझ्यावरचं प्रेम दिसून येणार आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे, मोठा बंधू म्हणून प्रेम आहे, हे दिसेल केव्हा, तुझ्या मनाविरुद्ध आहे पण तरी तू ते करतो आहेस असं जेव्हा दिसेल तेव्हा खरं माझ्यावरती तुझं प्रेम आहे. हे जे आहे नाहीतर भरताचं काही चुकीचं सांगणं होतं अशातला काही भाग नाही. आपण एक अलिप्तपणानं ह्या सगळ्या प्रसंगाकडे पाहिलं की आपल्याला पण वाटतं की हे काय असं मोठं एवढं रामायण घडण्यासारखं काय होतं, काय कैकेयीला ह्याच्यातून मिळालं, पतिवियोग झाला, 4 मुलं दुरावलीच, काय कैकेयीला काय मिळालं,
तसं पाहायला गेलं तर. असं सगळं आपण एक अलिप्तपणानं कथेकडे पाहिलं की आपल्याला वाटतं. पण रामाचं जे सांगणं आहे, त्या रामाचं सांगणं असं आहे भरताला की नाही, मला विरुद्ध पण रामाला हवं म्हणून तू राज्य कर, त्याच्यामध्येच खरं प्रेम आहे. आता राम आणि भरत मित्र नाही आहेत, बंधू आहेत, पण बंधुप्रेमसुद्धा कसं तर हे सख्यासारखं असलं पाहिजे. भरताने ते मान्य केलं आणि पुढला सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे. निसर्गातल्या काही काही गोष्टींचा उल्लेख आपल्या समासामध्ये समर्थाने केला आहे की चातक पक्षी असतो, तो काय करतो तर फक्त मेघातलं म्हणजे ढगातलं येणारंच पाणी पितो, जमिनीला स्पर्श झालेलं पाणी त्याला चालत नाही. हे निसर्गातली गोष्ट. आता काल्पनिक पक्षी आहे का खरा पक्षी आहे याच्यात शिरायचं काही आपल्याला कारण नाही, परंतु जणू काही तो मेघाला प्रार्थना करतो आहे आणि मेघ नाही बरसला तर तो त्याच्यावर रागवत नाही आहे. जेव्हा केव्हा वर्षभरामधल्या 4 महिने पाणी मेघ बरसेल त्यावेळेला तो तहान त्याची भागवतो आणि उरलेलं वर्षभर त्या पाण्यावर तो राहतो. अशा प्रकारचा विचार या मित्रत्वाच्या नात्यामध्ये करायचा आहे की जे जसं आहे तसं स्वीकारायचं. निसर्गातल्या तसं चकोर पक्षाचं पण असं उदाहरण देतात की तो चांदण्यांवरच म्हणे तृप्त होतं, त्याची भूक भागते. आता तसं मित्रत्वाच्या नात्यामध्ये सख्यभक्तीमध्ये भगवंत सांगेल तसं राहणं, तो म्हणेल तसं करणं, त्याची इच्छा काय आहे त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं, असं जर करायचं आहे. मग ते आपल्या मनासारखं असेल असं नाही, तो सांगतोय किंवा त्याला जे वाटतं आहे ते आपल्याला करायचं आहे, ते आपल्या कदाचित मनाविरुद्ध असेल तरीही ते करायचं, याला सख्यभक्ती म्हणायचं आहे. आता सख्यभक्तीमध्ये नातं तर बरोबरच आहे, भगवंत सांगेल तसं वागायचं ही गोष्ट खरी आहे, परंतु तसे आहोत बरोबरचे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आता खांद्यावर हात आहे, भक्त आणि भगवंत दोघं बरोबर चालले आहेत आणि आता गळ्यात गळे घातलेले आहेत. इथपर्यंत ठीक होतं दास्यभक्ती, परंतु तो भगवंत आणि आपण त्याच्या पायाशी बसलो होतो. आता नाही, आता आपण बरोबरच्या नात्याने वागतो आहे, आता आपण खांद्यावर त्याचा हात ठेवला आहे आणि असं असल्यामुळे त्यामध्ये थोडं सख्यत्वाने आता भांडताही येणार आहे. बरोबरचं नातं असल्यामुळे आता थोडं भांडता आपल्याला येणार आहे. एकदा हे सख्य साधलं की मग थोडा आपल्याला अधिकार पण मिळतो. भांडता येणार आहे म्हणजे काय, आपण त्याच्यावरती बोलू शकतो की नाही बाबा मला हे तुझं पटलं, आता त्याला वाटतं ते करायचं आहे, पण आपलं मत आपण सांगू शकतो. मत न सांगता सुद्धा आपल्याला करायचं आहेच. सख्यभक्तीमध्ये आपलं आपल्या मित्रावर प्रेम आहे आणि दोन्हीकडनं आहे. म्हणजे भगवंताचं जसं आपण ऐकायचं आहे तसं भगवंत पण आपलं ऐकणार आहे. नामदेवाचा अभंग आहे, कसला रे तू देशी तेव्हा घेशी ऐसा तू दाता. तुझं काय खरं नाही, तुला काहीतरी दिल्याशिवाय तू आम्हाला काही देत नाहीस, उगाच आपलं म्हणायचं देशी तेव्हा घेशी. जसं तू काय 5 नारळाचं तोरण बांधायचं पण तू बांधायला लावशील आणि मग आमची इच्छा पूर्ण करशील, तुझ्यात काय तू काय खरा दाता नाहीस काही, असं नामदेव सहजपणे म्हणतो. म्हणजे हा जो काही अधिकार आहे तो मित्रत्वामुळे आलेला असतो. थोडासा जबरदस्ती करता येते भगवंताला, हे मला पाहिजेच आहे असं भक्त भगवंताला म्हणू शकतो. ही जी काही आता सेवा असा विषय नाही, आता अधिकार आहे. दास्यभक्तीमध्ये भगवंताची सेवा करायची होती, भगवंताच्या पायाशी बसायचं होतं, त्याला विनंती करायची होती. आता विनंती वगैरे काही नाही, यस हा माझा अधिकार आहे, हे मला मिळालंच पाहिजे. देणार नाहीस म्हणजे काय, तू नाही देणार तर कोण देणार, असा भगवंताच्या पुढे भक्त आवाज चढवू शकतो आहे. कितीतरी संतांचे अभंग आपल्याला दिसतील आणि खरंच आहे, ज्याचा सखा हरी त्याच्यावर भगवंत कृपा करी. एकदा त्या हरीला आपण सखा केलं की तो आपल्यावर इतकी कृपा करतो की आपल्याला घटना घडली की मी कळतो की अरे खरंच भगवंताची कृपा झाली. कसं काय हे असं झालं, आपण ठरवलं पण नव्हतं, आपल्याला वाटलंही नव्हतं आणि घडलं, असे अनुभव आपल्याला येतात. ती भगवंताची कृपा असते. भगवंताचा दास असणारा भक्त म्हणजे आधीच्या समासामध्ये आपण दास होतो, आता दासाचे आपण मित्र झालो. आणि हे मित्र झालं म्हणजे आधी दास्यत्व घेतलं आहे. समर्थांचा जो क्रम आहे ना त्या क्रमाचा विचार केला तर आधी आपण दास्यत्व घेतलं आहे आणि दास्यत्व घेतल्यानंतर आपण त्याचा सखा किंवा जिवलग झालेला आहे. तर इथे जो भाव अंतःकरणातला आहे तो बदल आहे. मग निरनिराळ्या पद्धतीने नातं लावता येतं. जसं सख्याचं नातं लावताना काही संतांनी बालक भाव घेतला आहे किंवा मातृत्व भाव घेतला आहे की त्या भगवंताची आई व्हायचं किंवा भगवंताचं लहान बाळ व्हायचं. जे आपण नातं लावते, सखा हे नातं सगळ्यात उत्कृष्ट, परंतु नातं भगवंताशी लावायला ते आपल्याला सांगतात. थोडं असं असतं की आईविषयीसुद्धा ना, म्हणजे आईचं जे नातं आहे ना त्या आईविषयीसुद्धा सख्य भावच असतो बरं का. लहान बाळ आईच्या कडेवर आहे
त्याचा विचार करा. ते आईशी सख्ख्या भावानेच वागतं. कधीतरी राग आला तर केस ओढतो, अनुभव आहे आपल्याला, अगदी मारतोसुद्धा, पण त्याच्यात प्रेम आहे. आईविषयी राग नाही आहे, मित्रत्वासारखं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. आणि ते नातं काय, तर माझा तुझ्यावर अधिकार आहे. म्हणजे आपण काहीतरी सांगतो आणि आईचं लक्ष नाही आहे, तर तो असं आपली अनुमती घेऊन असं वळवतो आपल्याला की मी काय सांगतोय ते आई. ह्याच्यात काय आहे, हा अधिकार दाखवण्याची जागा आहे की आई माझी आहे, माझा तिच्यावर अधिकार आहे. इथे पण आपल्याला सख्य दिसतं. आता निंद्या संतांची आठवण झाली तर नामदेव महाराज म्हणा, घेरे घेरे नाम्यात दिले माझे प्रेम. भगवंत नामदेवाला सांगतोय. हां, नामदेव म्हणतात की भगवंत मला काय म्हणाला, घे रे घे, मी तुला माझं प्रेम दिलं, पण काय कर त्याच्या बदल्यात, घोकी माझे नाव सर्व काळ. मी देतो तुला माझं प्रेम, पण माझं नाव घे, घोकत राहा. की बघ, आधी म्हणाला की मी तुला माझं प्रेम देतो आणि म्हणाला काय कर त्याच्या बदल्यात, माझं नाम घे. अगदी महाराज पण आपल्याला, गोंदवलेकर महाराज हे सांगतात, काही करू नका हो, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, बाकी काही करायची आवश्यकता नाही. आपण त्याची आठवण ठेवली. आपल्या घराघरामध्ये गंमत होते बघा, आजीला नातवंडांची नावं लक्षात राहते. आपण आता ते सगळेजण आजीच्या भूमिकेत गेलो आहे, त्यावेळी माझा मुद्दा आपल्याला पटेल. आता आपलीच नातवंड, पण आजीला नातवंडांची नावं पटकन, याचं नाव त्याला म्हणजे. आणि त्यात पुन्हा जरा गंमत असते. आमच्या लहानपणी असं व्हायचं, मामा म्हणजे माझ्या आईची आई, तिच्या घरातली जी माझ्या मामाची मुलं होती त्यांच्या नातवंडांची आमची नावं, अगं मीरा चहा घेतेच ना, असं आजी अखबारायची. मग ती घरातली नातवंड रागवायची, हिला आहे का म्हणे मीरा, आणि तू द्यायची. तर हे जे काही आहे हे प्रेम असं आहे की जे हजर नसतं ना त्याच्याबद्दल प्रेम. म्हणून तो म्हणतो की नाही, घेई माझे नाव सर्व काळ, असं नाही चालणार, माझं स्मरण ठेव. असं भगवंत भक्ताला मोठं दट्टावून सांगतो आहे. नामा म्हणे देवा झालो मी पावन, माझे तुझं विण आहे कोण. आणि मग मैत्री कशी असायला हवी की भक्ताच्या मनामध्ये भगवंताबद्दल असं पाहिजे की आता याच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. आपण बाकी सगळी जी नाती असतात ना ती लावलेली असतात, आपण निर्माण केलेली असतात. याच्याशी जे आपलं नातं आहे तिथे दुसरं काहीही नाही आहे, त्यामुळे तुझ्याशिवाय माझं कोण आहे असा भाव भगवंताच्या अंतःकरणात असावा. अशी मैत्री, असं नातं भगवंताशी लावावं. याला म्हटलं आहे की प्रेम फास लावून या गळा, हा भगवंताच्या प्रेमाचा फास लावावा. मग असे म्हटलं खांद्यावर आता हात ठेवला आहे आपण, आता गळ्याला मिठी मारलेली आहे. आणि मग असं झालं की तो विठ्ठल जो आहे ना तो त्याच्या पायात बेडी घालून घेतो. आपण त्याच्या गळ्यात हात घातला की तो स्वतःच्या पायात आपल्या मैत्रीची बेडी घालून घेतो. म्हणजे तोही लांब जात नाही, आपल्यालाही लांब जाऊ देत नाही. काय संत मंडळी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लिहून ठेवतात आणि त्यांना जे बरोबर सांगायचं असतं ते सांगतात. म्हणजे सगळे संत कवी असतात असं जे आपण म्हणतो ते या अर्थाने की त्यांना जे सांगायचं आहे ते कमीत कमी शब्दामध्ये आणि अगदी योग्य सफकल याच्यामध्ये आपल्या समोर आणतात. आपल्या लगेच लक्षात येते की भगवंताच्या गळ्यामध्ये तुम्ही मिठी घातलीत की तो आपल्या पायात बेडी घालून घेतो, की तो नाहीच आपल्याला लांब सोडत, तो आपल्याला जवळ घेतोच घेतो. अशा पद्धतीनं या मैत्रीचा विचार आपल्याला करायचा आहे. मग असे मी म्हटलं तसं की आता संकोच राहत नाही. हे जे नातं आहे ते भगवंताशी काही सांगण्यामध्ये आपल्याला काही संकोच राहायचं कारण नाही. जे आपल्या चांगलं वाईट भलं बुरं आपल्या काही चुका, विशेष करून काय असतं की आपण कधीतरी आपलं आचरण चुकीचं होतं, आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो की मी नको तर असं बोलायला, मी नको तर असं करायला, पण हे सांगणार कोणाला, ते तिथे जाऊन सांगायचं. तो सगळं सांभाळून घेतो, त्याला बरोबर सगळं माहीत असतं. आपण मुद्दाम केलेलं नाही आणि झाल्या गोष्टीचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे हे त्याला कळतं आणि मग तो त्याचं योग्य ते बरोबर करतो त्या व्यक्तीशी. अशा पद्धतीनं आपला व्यवहार ठेवतो की तिथे दुरावा येत नाही. म्हणून भगवंताला सगळं सांगावं. ही जी मैत्रीची भावना आहे ह्याच्यामध्ये ना थोडासा दिमाग आहे. मी भगवंताचा मित्र आहे असं म्हणण्यामध्ये, माझं भगवंत सगळं ऐकतो. ही संत मंडळी आहेत ना ती असं म्हणतात की आमचं भगवंत सगळं ऐकतो. हे असं बोलण्यामध्येच मोठी थोडा अभिमान आहे की यस, मला काही भीती वाटायचं कारण नाही, तो आहे ना. खूप जणी आपल्याला सांगतात तू एकटी राहते, झोप लागते. हो, भगवंत असतो ना माझ्याबरोबर. ते जे नातं आहे ते लक्षात घ्यायचं की मी एकटी नाहीच आहे, भगवंत माझ्याबरोबर सतत आहे. अशी जर एकदा सख्य भक्तीत आपल्याला सवय लागली तर मग आपलं जीवन तोच चालवतो आहे असा आपल्याला अनुभव येईल की आपल्याला काय नेमकं करायचं आहे
त्या सगळ्याचा बरोबर तो आपल्याला पुढला वेळेस दाखवतो की आता असं कर, आता असं कर, आता असं कर. आपला मार्गच दाखवणारा तो आहे असं आपल्या लक्षात येईल. अशा मनातल्या गोष्टी आपण भगवंताजवळ बोलतो असं या सख्यभक्तीत म्हटलं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. त्याच्याकडे जायचं, तिथे विश्रांतीचं स्थान आहे, तिथे आराम मिळतो, तिथे समाधान मिळतं, तिथे शांती मिळते, तिथे आनंद मिळतो. पण तिथे जायला पाहिजे. आता जायला म्हणजे काय, देवाची या गावा काय, सगळीकडे भगवंत आहेच. त्यामुळे वेगळं काही कुठेतरी फार कष्ट सोसून जायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तुकाराम महाराज आपल्याला सांगताय, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. आणि देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. सगळं देव निवारण करणारे, आपल्याला येणाऱ्या दुःखाचं, काळजीचं, चिंतेचं निवारण भगवंत करायलाच बसलाय. हा विश्वास फक्त आपण ठेवायचा आहे, एवढाच विषय आहे. समर्थांनी म्हटलं आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. त्याच्याशी अगदी असा मोकळेपणा हवा. मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगता यायला पाहिजे, तरच ते सख्य किंवा तरच ती मैत्रीची जागा आहे. मन मोकळेपणानं जिथे बोलता येतं तीही जागा आहे. कुठलंही ओझं आपल्याला वाटत नाही. आता हा भक्त आपल्या भक्तीनं काय करतो, तर जणू काही भगवंताला विकत घेतो. बदल्यात भगवंतच मिळतो त्याला. भक्तीच्या बदल्यात भगवंत स्वतःच त्याला मिळून जातो. आता असं झालं की हा जो काही गोड संबंध आहे ना, की आता तो सतत माझ्याबरोबर आहे, की आणखीन खरंच काही करावं लागत नाही. काय समर्थाने आपल्याला त्या सख्यभक्तीच्या अशा उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे म्हणजे समर्थांचे तर आता संबंध समासच या विषयावर आहे, त्यामुळे त्या ओव्यात आपण पाहणारच आहोत. त्याच्यासाठी आपल्याला निरनिराळ्या, कदाचित असं होईल की जी लावलेली नाती, आपण जे मगाशी म्हटलं की ती सुद्धा आपल्या, आपलं ममत्व तिथे आहे. मुलं बाळं, नवरा बायको, भावंड याच्याशी आपलं ममत्व आहे. त्यामुळे ते नातं आहेच, पण त्याहीपेक्षा हे नातं जे आहे हे इतकं महत्त्वाचं आहे की तिथे इतकं अंतस्थ सगळं आपण सांगू शकतो की अन्य कुठेही हे सांगू शकत नाही. कुठेतरी आपल्या बाकीच्या नात्यांमध्ये अपेक्षा असतात. मी असं केलं मग त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्या दिवशी ती असं का म्हणाली, निरनिराळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये काही शिरायची आवश्यकता नाही, आपला नेहमीचा तो अनुभव आहे. त्यामुळे त्या नात्यांमध्ये असं सगळं असतं. इथे ते काही नाही आहे. आपण जे वाटतं ते सगळं तिथे, पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, असं नामदेव महाराज म्हणतात की तू पतितांचा पावन आहेस, पतितांना तू जवळ करतोस, हे बघूनच मी तुझ्याकडे आलो. त्यामुळे तुला ते केलंच पाहिजे. आणि जर केलं नाहीस ना तर परत माघारा जाईन मी. म्हणजे दम पण भरला आहे की नाही केलंस, ऐकून मी आलो, सगळे सांगतायत की अरे बाबा तुझ्याकडे आलं ना की सगळी शांती समाधान प्राप्त होतं आहे, म्हणून मी आलो, पण तसं झालं नाही तर माघारा जाईल. त्यामुळे भगवंताला सुद्धा भक्तांची जरुरी आहे. तर भगवंत म्हणतो नाही नाही तू ये. आणि मग भगवंत भक्ताच्या सगळ्या गोष्टी स्वीकारतात. अरे विठ्या मूळ मायेच्या कळत्या, हे काय जनाबाई काही म्हणावं, आणि त्या जनाबाईला सगळी मदत करावी भगवंतानी दळणकांडणापासून. ह्याला काय म्हणायचं, हे सख्य भक्तीतलं एकमेकांबद्दलचं असणारं प्रेम आहे. समर्थांचा एक सुंदर अभंग आहे. समर्थ म्हणतात की रामा तू दयाघन आहेस, मूर्तिमंत दयेचा सागर आहेस, याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु जर का तू दयाघन आहेस आणि माझी अंतरस्थिती तू जाणतो आहेस, सकळ जाणता अंतरस्थिती मग तुम्हा प्रती काय विनंती, असं समर्थ विचारतात की जर का तू अंतरस्थिती आमची जाणतो आहेस तर आता तुला आणखीन वेगळी विनंती का आम्ही करणार. आमची अंतरस्थिती जाणून योग्य ती गोष्ट तूच करायची आहे. अशा प्रकारचं समर्थ वर्णन करतात. आणि पुढे म्हणतात की तूच आम्हाला सवय लावलीस, प्रथम का आम्हा सवय लावली. जर का तू आम्हाला याची सवय लावली आहेस, तूच आमचं सगळं करणार आहेस, प्रथम का आम्हा सवय लावली मग उपेक्षा नाही बरी नव्हे. आता तू शब्द दिलास आणि आता मागे फिरतोस, हे नाही चालणार. असं भगवंताला भक्तच फक्त म्हणू शकतो की तू शब्द दिलास तर तू पाळ. आपण मित्रालाच म्हणू शकतो ना, अगं तू म्हणाली तीच नाही येते म्हणून आली नाहीस. अन्य कोणाला नाही म्हणू शकत. नाही का जमलं तुला, आपल्या भाषेत लगेच बदल होतो की दुसऱ्या कोणाला विचार झाला, अगं तुला जमलं नाही का त्या दिवशी. मैत्री असं किती वाट बघायला लावली, लगेच आपला स्वर बदली होतो. हे जे काही आहे हे भगवंताशी नातं लावायचं आहे. आणि किती किती म्हणजे समर्थाने तर अगदी बहारीचं ज्याला म्हणतो तसं वर्णन या समासात केलं आहे. ते म्हणतात की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हे करायचं असेल ना तर सख्यत्व जिथे आहे, आपल्याला जिथे वाटतं हां, त्या सगळ्या गोष्टी दूर कराव्या लागतील. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी,
सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. ते म्हणला देवाशी सख्यत्व करायचं आहे ना, मग बाकी सगळ्या गोष्टी बाजूला करा, तरच तिथे सख्यत्व राहील. त्या तलवारीच्या म्यानामध्ये जसं म्हणतात ना, 2 तलवारी राहत नाहीत, तसं आहे की ते जे प्रेमाची एक गोष्ट भगवंतासाठी ठेवली आहे, आता दुसरं कोणी नाही त्या ठिकाणी. म्हणून त्याला देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तोटे. सगळे जीवलग जे आहेत त्यांच्यापासून आपल्याला कदाचित याच्या पुढे ते सगळे बाजूला करावे लागतील. काय केलं समर्थांनी? स्वतः आई, भाऊ, भाऊजय, मुलं, बाळं, घर दार सगळ्यांना बाजूला ठेवलं. प्रेम करणारी माणसं होती ना, कुटुंब होतं ना, पण त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि मग देवाच्या नाशिकला आले. 12 वर्ष टाकळीला राहिले, तपश्चर्या केली, संबंध देशपर्यटन केलं. हे सगळं करताना कुटुंबापासून दूर गेले. मग भगवंत म्हणतो की असा भगवंत सखा आहे म्हणून हे जमलं. कोण होता? वाटाड्या. एकदा त्या जाम गावातनं बाहेर पडले, कुठे कसे गेले, कुठे टाकळे, 12 वर्षाचा मुलगा कसा जाणार? पण विषय तो नव्हताच, कारण भगवंत माझा सखा आहे, तो माझ्याबरोबर आहे, राम माझ्याबरोबर आहे, याची पक्की खात्री त्या मुलाला होती आणि त्यामुळे घडलं म्हणून ते आपल्याला सांगतात. बरं, भगवंत पण कसा बांधला जातो? श्रीकृष्णाच्या बाबतीत सांगतात की काय होतं की कंसाने त्याला तुरुंगामध्ये जन्म तुरुंगात झाला. कंसाने डांबून ठेवलं होतं, म्हणजे त्या बिचाऱ्या याला की तिथे जन्म झाला की लगेचच मला कळेल. तिथून तो बरोबर निसटला. आपोआप सगळ्या साखळ्या पडल्या, कुलपं तुटली, सगळं झालं, आपोआप तो निसटला. आईनं त्याला उखळीला बांधला, निसटला. काही नाही त्याला आईला बांधता आलं. किती केलं तरी ती दोरी संपत होती आणि आईला काही त्याला बांधता आलं नाही. तिकडे दुर्योधनाने प्रयत्न केला, धृतराष्ट्राने प्रयत्न केला. कृष्ण शिष्ठाईला आला होता की युद्ध टाळता आलं तर बरं, म्हणून तो कौरवांकडे आलेला होता. तिथेसुद्धा त्याचं असं काही स्वागत समारंभ केला की कदाचित तो त्याच्यात अडकेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या स्वागत समारंभात तो अडकला नाही. कुणाचं मिंध झालं तर आपल्याला निर्णय चुकीचा द्यावा लागेल ना, तर तसं नाही त्यांनी केलं, तर तिथूनही तो निसटला. पण सुदाम्याच्या पोह्यात अडकला, गोपींमध्ये अडकला, अर्जुनामध्ये अडकला. असे हे जे प्रेमाचे दोर आहेत ना, त्या प्रेमाच्या दोरात बरोबर भगवंत अडकतात. भगवंताला बरोबर कळतं की नेमकं भक्ताचं प्रेम कसं आहे आणि तिथे तिथे तो अडकतो. आणि तिथे सगळं केलं हो, उष्ट्या पत्रावळी काय उचलल्या, घोड्यांचा खराला काय केला, रथ काय चालवला, तिथे काही कमी नाही केलं, सगळ्या गोष्टी सहजपणानं केल्या. भगवंत असा या भक्तांच्या प्रेमामध्ये अडकतो, जर का अशी मैत्री आपण करू शकलो तर. पण मात्र भक्ताच्या अंतःकरणातलं शुद्ध प्रेम तो जाणतो की इतका तो आपल्यावर विश्वास टाकून इथे आलेला आहे, आता आपण त्याला पूर्णपणानं मदत करायची आहे. खरोखरच 18व्या अध्यायात गीतेच्या आपण पाहतो ना की इतका त्या दोघांच्या संवादाने जेव्हा हा म्हणतो अर्जुन की माझा मोह नष्ट झाला आहे, तेव्हा भगवंत नाचायला लागतो. असं वर्णन आहे की भगवंतालाच इतका आनंद होतो की तोच नाचायला लागतो आणि तो म्हणतो या विश्वामध्ये ही एवढी एकच गोष्ट आहे की अर्जुनासारखा शिष्य मला मिळाला. काय दोघांचं प्रेम असेल. आणि ते दृश्य पाहिलं की आनंद झाला आहे कृष्णाला. तो पाहून संजय नाचायला लागला. धृतराष्ट्रावर शून्य परिणाम, काही त्याला नाही. खरं त्यालाही सगळं हे ऐकायला मिळत होतं. संबंध सगळा दोघांचा झालेला संवाद संजयाने त्याला सांगितला होता, पण त्याच्यावर काही परिणाम नाही. माऊली छान उदाहरण देतात. माऊली म्हणतात चंद्राचं चांदणं सोमकांत मण्यावर पडलं की तो पाझरतो, बाकीचं दगड नाही, बाकी दगडच. तसं धृतराष्ट्राचं झालं. तो दगडासारखा एवढा संवाद झाला, छान कृष्णार्जुनाचा संवाद. अर्जुनाला तर झालाच त्याचा मोह नष्ट, पण भगवंताला आनंद झाला, संजय नाचायला लागला, धृतराष्ट्रावर शून्य परिणाम. आता याला काय करावं? तर तसं आहे की त्या भगवंतालाच भक्ताबद्दल एवढं प्रेम निर्माण होतं, शुद्ध प्रेम. त्याच्या जी काही भक्ताची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करायची असं भगवंतच ठरवतो. आणि तसं कर असं म्हणजे खुद भूका मरे त्याला राजी राखायचं. आपलं काही असलं तरी चालेल, पण त्याला आनंद द्यायचा असं दोघांच्या मनात असतं. आणि म्हणून त्याला सखा म्हटलं. समर्थ सांगतात की जेवढी बुद्धिमान माणसं असतात ना, त्या बुद्धिमान माणसांमध्ये प्रेम जरा कमी असतं. म्हणजे पागल माणसं परवडतात, ते जास्ती प्रेम करतात. रामकृष्ण परमहंसांना दक्षिणेश्वरचा पागल पुजारी म्हणायचे. आता केवढा बुद्धिमान माणूस, आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला, उच्च विद्या विभूषित स्वामी विवेकानंद त्यांचे शिष्य, आणि यांना म्हणायचं काय दक्षिणेश्वरचा पागल पुजारी. कारण त्यांचं आचरण असं होतं की सगळी निष्ठा काय ती
कालीमातेवर. आणि म्हणून मग त्यांचं वागणं असं दिसायचं की ते पागल पुजाऱ्यासारखं वाटायचं. हनुमंत काय व्हायचे, राधा काय व्हायचे, त्या भूमिकेत जायचं आणि भगवंतावर प्रेम करायचे. आता हे सामान्य लोकांना कळण्याचीच गोष्ट नाही ना, म्हणून लोक त्यांना असं म्हणायचं आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की काही वेळा जी अशी बुद्धीनं कमी असणारी म्हणजे असतात ना, ती पटकन भगवंताशी बांधली जातात. पण बुद्धिमान माणसाला जरा थोडासा सॉफिस्टिकेट असतात ना, ते पटकन अशा गोष्टीला ते तयार होत नाहीत. त्यामुळे ती मंडळी अशी दुरावतात. त्यामुळे भगवंताशी प्रेम करताना काही वेळा, आणि हा अनुभव आपल्याला पण येतो की लोक थोडी अलिप्तपणाने बघतात. अरे छान मनसोक्त नाच गा मजा कर आनंद घे, पण तसं नाही. आरतीला सुद्धा टाळ्या वाजवू का नको असे कोपऱ्यात उभे राहतात. त्याचं कारण हेच आहे की त्या भगवंता छानपैकी आनंद घ्यायचा असेल तर त्या भगवंताच्या त्या सगळ्या माहोलमध्ये खुश होऊन जावं आणि तो आनंद घ्यावा म्हणजे आपल्याला कळेल. पण बरीच मंडळी ते असं प्रेम सखा मैत्री करता येत नाही. भगवंताबद्दल म्हणायचं आहे तर माऊल्या तू माझी माऊली मीच तुझा ताना, असं खरं आहे. आणि मग पांडुरंगाचा पाजी प्रेम पाना पांडुरंगी, आपल्याला सगळ्यांना अभंग माहिती आहे. पांडुरंगाशी असं आईचं माऊलीच म्हटलं आहे ना, त्यामुळे त्या माऊलीने असं प्रेम आपल्याला यावं. आता म्हटलं आहे सखा, पण सखा म्हणजे प्रेम, आणि मग प्रेम कुठे कुठे, त्या सगळ्या प्रेमाचं वर्णन याच्यावर येतात. फक्त मधुरा भक्ती मात्र याच्यात वेगळी आहे. मीरेची जी आहे ती मधुरा भक्ती आहे, आणि मधुरा भक्ती आणि सख्य भक्तीमध्ये एवढाच फरक आहे की त्या मधुरा भक्तीमध्ये पती पत्नीच्या प्रेमाचं नातं लावलेलं आहे. मीरेचं कृष्णावरचं जे प्रेम आहे ते पती पत्नीच्या नात्यासारखं आहे, परंतु भाव तोच आहे. सख्य भक्तीमध्ये आणखीन थोडी जवळीक येते, त्यामुळे थोडा फरक आहे. परंतु दास्य भक्ती, मधुरा भक्ती, सख्य भक्ती, मधुरा भक्तीला समर्थांनी वेगळा भक्तीचा प्रांत दाखवला नाही. त्या नवविधा भक्तीमध्ये मधुरा भक्ती वेगळी घेतली नाही. पण गोपींचं कृष्णावरचं प्रेम मीरेसारखंच होतं. कृष्णाचं जसं मीरेवर प्रेम होतं तसंच गोपींचं सुद्धा कृष्णावर प्रेम होतं. आणि कबीराचा दोहा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किती गोपींचं कृष्णावर प्रेम होतं. तर कबीर म्हणतात, कबीर कबीर क्या कहे, स्वतःबद्दलच म्हणतात की माझं भगवंतावर प्रेम आहेच, पण तुम्ही ज्या जमुना के तीर, जरा यमुनाच्या काठी जा आणि तिथे एक एक गोपी के प्रेम में बहे गए हजारो कबीर, माझ्या तुलनेमध्ये हजारो पट या गोपींचं भगवंतावर प्रेम आहे. अशा पद्धतीनं भगवंताशी नातं लावायला ते आपल्याला सांगतात. ही जी आहे ना, ही निष्काम भक्ती आहे, काहीही त्याच्याकडून मागायचं नाही आहे. दोन प्रकारची भक्ती असते, एक सकाम भक्ती असते, एक निष्काम भक्ती असते. सकाम भक्ती म्हणजे मला काहीतरी हवं आहे, कामना काहीतरी आहे, इच्छा काहीतरी आहे, आणि म्हणून भगवंतावरती मी भक्ती करते आहे, आणि भगवंत ती इच्छा पण पूर्ण करतो. असं काही नाही आहे की भगवंत आपली कामना ठेवून जर आपण त्याची भक्ती केली तर तो काही पूर्णच करत नाही, अशातला काही भाग नाही, तो आपली इच्छा पूर्ण करतो. परंतु निष्काम भक्ती भगवंताला अधिक प्रिय आहे. कारण आपण मगाशी पाहिलं की मला काय हवं आहे ते माझ्या आधी त्याला कळतं ना, मग मागायचं कशाला. अशा प्रकारचा विचार मनात आला की ती निष्काम भक्ती असते. छान उदाहरण देतात की सकाम भक्ती म्हणजे काय, तर पिंजऱ्यातला पक्षी. पिंजऱ्यातला पक्षी काय करतो, त्याला खायला घालतो मालक, त्यामुळे मालक सांगेल ते बोलतो, कारण काहीतरी मिळणार असतं. ते सकाम, काहीतरी मिळणार आहे म्हणून केलेलं. मग मालक काय सांगतो तर बोलायचं. त्यांनी शब्द उच्चारले रामराम की तो पण म्हणतो रामराम. पण निष्काम भक्ती म्हणजे काय, सैर उडणारा पक्षी, की त्याला काही हवं आहे पण मला काय हवं आहे ते भगवंताला माहिती आहे. अशा पद्धतीनं स्वैरपणानं जो पक्षी उडतो ना, ती निष्काम भक्ती असते. असं दोघांमध्ये झाडावरचा जो पक्षी आहे, उडणारा जो पक्षी आहे, आकाशामध्ये स्वैर संचार करणारा जो पक्षी आहे, ती निष्काम भक्ती आहे. अशी आपली पाहिजे की आपल्याला चिंताच करायचं कारण नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवायचं कारण नाही, कारण भगवंत आपल्याबरोबर आहेच आहे. अशी निष्काम भक्ती करणारा जो भक्त आहे ना, त्याला कधी कंटाळा येत नाही, त्याला कधी आळस येत नाही, त्याला काही कशाची चिंता वाटत नाही, तो आनंदीच असतो. आणि समजा काही असं वाटत प्रसंग आला, असू दे ना, जाईल हे पण, असं तो म्हणतो, कारण त्याची पूर्ण निष्ठा इथे असते. काही त्याच्या जीवनामध्ये प्रसंग येत नाहीत, पण तो असा बावरून घाबरून जात नाही. तो म्हणतो भगवंत बघून घेईल, त्याच्यावरती सगळं सोडायचं. अशा पद्धतीनं
एकीकडे समर्थ म्हणतात, तुझं विण रामा मज कंठवेना. करुणाष्टकं जी आहेत समर्थांची ती वाचली की असं वाटतं की खरंच केवढी कारुण्याने त्यांनी रामाला हाक मारलेली आहे. प्रत्येक करुणाष्टकामध्ये असं दिसेल. परंतु त्यांच्या वयाचा विचार केला, करुणाष्टकाची रचना जी केली आहे ती टाकळीला केलेली आहे. त्यामुळे जेव्हा त्यांची साधना चालू होती त्या 12 ते 24 या वयाचे समर्थ असताना त्यांनी करुणाष्टकं रचली आहेत. आणि ते वय असं होतं की खरोखरच मागचे धारदे तोडलेले आहेत आणि पुढे काय वाढलं ते माहिती नाही आहे. अशा सगळ्यामध्ये असताना कुठेतरी मनामध्ये त्या रामाला अशी मोठ्या करुणतेनं हाक मारली आहे भगवंतावर. म्हणतो तुझं विण रामा माझं कंठवेना, की आता रामा तू असं माझं अंत नको बघू, तू ये बाबा धावून, तुझ्या भरोशावर मी आलेलो आहे. नेत्री न ये रे तुझं विण निद्रा. हे जे सगळं लिहिलं आहे ते त्यातून लिहिलं आहे की आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे, तुझ्याशिवाय मला एक क्षणसुद्धा राहता येणार नाही आहे, असा जो भाव त्यांच्या मनात आहे. गोरा कुंभाराचा अभंग आपल्या माहिती आहे, तुझे नाम चित्ती राहो, काय तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. काय असायला हवा तर सतत तुझं मुखामध्ये माझं नाम हवं आणि डोळ्यापुढे सारखी तुझी मूर्ती माझ्या हवी. म्हणजे मग मला काही आणखी नको आहे, सदा माझे डोळ्यात जोडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरी असं म्हटलं आहे, ते या अर्थाने म्हटलं आहे. तर अशा सगळ्या संतांनी भगवंताशी अशी मैत्री केली आहे, स्वतःला त्या भगवंताशी बांधून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या प्रेमाची कुठेतरी कसोटी लागली पाहिजे ना. संतांचं ठीक आहे हो, संतांची कसोटी लागली, त्यांच्या अभंगातून दिसत आहे, त्यांचा पूर्ण भरोसा आहे. त्यामुळे म्हटलं तर या सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये फक्त काही आनंदीन सुखच होतं अशातला काही भाग नाही, पण जे काही होतं ते त्यांनी स्वीकारलं. बायको कर्कशा छान, दुष्काळ पडला छान, 2 पाठीत उसाचे दाणके बसले, 2 तुकडे झाले, अरे वा बरं झालं, 2 मुलांना 2 देता येईल. जे काही घडलं ते सगळं स्वीकारायची तयारी. ही जी तयारी आहे ना तिथे आपली कसोटी लागणं म्हणतात. संतांच्या जीवनामध्ये काही प्रसंग आले नाहीत का, किती प्रसंग आले, पण त्या सगळ्या प्रसंगातून संत कसे बाहेर पडले, कारण भरोसा सगळा त्याच्यावर. आता पोरं मागे लागत आहेत तुकारामांच्या, कोणी ते उसाचं दाणकं पाठीमध्ये घातलं, त्याचे 2 तुकडे झाले तरी हे आनंद व्यक्त करतात. चपलांचे हार गळ्यात घालतात तरी हे आनंद व्यक्त करतात. कारण म्हणजे त्यांना किती आनंद होतो, ते बिचारे पायातले पायतळं काढून माझ्या गाळ घालतात, तिथे बिना पायतळं चालत आहेत स्वतःला त्रास घेऊन, अशी जी काही भावना आहे. किंवा काय कुत्र्याच्या मागे तुपाचा टोप घेऊन धावणं, किती संतांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला माहिती आहेत. हे सगळं काय आहे तर हे सगळं सगळ्यांच्याबद्दल असणारं जे प्रेम आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. एकदा का ही कसोटी कशी लागते तर उदाहरण देतात की तो जो काही भ्रमर आहे ना, त्या भ्रमराला कमळातले परागकण एकदा का चाखायला मिळाले की त्याला दुसरं काही लागत नाही. एकदा का याच्यावरचा विश्वास आपला बसला की आपल्याला पण दुसरं काही लागत नाही. बस एक भगवंत मिळाला की दुसऱ्या फुलाकडे तो भ्रमर जातच नाही. कमळातल्याच त्या परागकणांची त्याला बरोबर चव कळलेली असते, अन्य ठिकाणी जाते. आपल्याला बघा बाजारामध्ये मध मिळतो ना, तो त्या फुलावरचा मिळतो आणि त्याचा अर्थ काय तर त्याला ती बरोबर सवय की तिथेच तो जाणार आणि त्याच फुलामधला मध घेणार. त्यामुळे तो मध एकाच फुलावरचा गोळा होतो, तो दुसरीकडे जातच नाही. तसं भक्ताचं आहे की एकदा त्या भगवंताच्या नामाची त्याच्या त्या मूर्तीची गोडी लागली की आपल्याला दुसरं काही गरजच होत नाही. त्या प्रेमामध्येच आपण अडकून जातो, लौकिक जगताकडे आपण जात नाही. निरनिराळ्या लोकांच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते की त्यांना ना आता दुसरं काही नको आहे. लोकमान्य टिळकांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे, नागपूरला गेले होते आणि खरं म्हणजे संगीताची जाण होती ह्या लोकमान्यांना. एक संगीताचा खूप मोठा कार्यक्रम होता नागपूरमध्ये. ज्यांच्याकडे उतरले होते त्यांनी म्हटलं की आज आपण जाऊया संगीताच्या कार्यक्रमाला, तुम्हाला आवडेल. लोकमान्य म्हणाले गीतेने माझे दोन्ही कान तृप्त झालेत, आता मला कुठलंही संगीत ऐकायचं नाही आहे. या एकदा चटक लागली ना या भगवंताची की बाकी लौकिकातल्या गोष्टी नाही आवडत. हे सर्व बाबतीत होतं. सगळी आपली जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत ना ती अशी भगवंताकडे वळली की आपल्याला दुसऱ्या कशाची गोडी नाही वाटत. पानामध्ये पडलेले सगळे पदार्थ छानच लागतात, ऐकायला जे येतं ते चांगल्याच गोष्टी आपल्या ऐकायला येतात. बाकी आपण विसरायचं ठरवतो आणि तसं विसरलं जातं. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियसुद्धा भगवंताशी छान आपली तयार करतो की काय ऐकायचं, काय बघायचं, काय खायचं, काय बोलायचं, हे सगळं भगवंत आपल्याला बरोबर सांगतो. म्हणून ते सांगतात
खरोखर काही अडचणी आहेत. त्या मीराबाईला किती विरोध झाला. खरं तर म्हटलं तर ती राणी होती, किती त्रास दिला तिला. मग तिच्या त्या विरोधामध्ये म्हणजे काय त्या फुलांच्या टोपलीतून नाग काय पाठवला, विष काय दिलं, किती किती गोष्टी केल्या. परंतु तिची इतकी कृष्णावर भक्ती होती की तिला या सगळ्या गोष्टीतून भय तर नाहीच वाटलं. पण सहजपणानं भगवंतानी सुद्धा काय जादू केली की त्या टोकरीतून नाग जायचा होता, काळा सर्प तिला चावण्यासाठी पाठवलेला होता की संपेलच ती आता, अशा तऱ्हेनं केलेलं होतं. कसा तो काय बरोबर ती कशी टोकरी बदलली आणि त्या सर्पाच्या ऐवजी हाराचीच टोकरी तिच्याकडे गेली. विषाचा काहीही परिणाम झाला नाही. वेण्णास्वामींसारखं उदाहरण आहे, विषाचा परिणामच नाही. रामनामाने तो देह असा तयार झालेला आहे की विषाचा परिणामच देहावर झाला नाही. भगवंत सगळी काळजी घेतो. ज्या वेण्णास्वामींना त्यांनी संप्रदायात आपल्या घेतलं, मला कधी कधी खरंच ते चरित्र वाचताना असं वाटतं 400 वर्षापूर्वीची गोष्ट. आजही समाजामध्ये स्त्री पुरुष हा भेद केवढा तरी आहे आणि त्यावेळेला नव्हता का. आणि अशा पद्धतीने एका बालविधवेला संप्रदायात घेणं, नुसतं संप्रदायात घेणं नाही तर तिला कीर्तनाचा अधिकार देणं, म्हणजे तिच्याकडून ग्रंथ लिहून घेणं, कीर्तनाचा अभ्यास करून घेणं, मठपती करणं, मिरजेसारखा मठ तिच्या स्वाधीन करणं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि समर्थांनी ते प्रत्यक्ष करून दाखवलं. आजही एखाद्या संप्रदायामध्ये एखाद्या स्त्रीला एवढी सन्मानाची जागा देणं त्या संप्रदायाच्या प्रमुखाला कठीण जाईल. ती गोष्ट 400 वर्षापूर्वी समर्थांनी केली असं आपल्याला दिसेल. आता ह्या मीराबाईच्या बाबतीत विचार केला तर कधी कधी मला वाटतं की तिचे एवढे अभंग आपण ऐकतो वाचतो, परंतु तिथे कुठेही तिने आपल्या या त्रास देणाऱ्या दिराबद्दल म्हणा किंवा आपल्या खानदानाबद्दल कुठेही काही वाईट लिहिलं नाही. जसं माऊलींच्याबद्दल आपण म्हणतो केवढा समाजाने माऊलींना त्रास दिला, पण माऊलींनी चकार शब्द समाजाबद्दल वाईट काढला नाही. कारण पूर्णपणानं भगवंतावरचं प्रेम त्यांच्याजवळ होतं की भगवंत काय करेल ते, पांडुरंग काय करेल ते असं त्यांना माहीत होतं. कितीतरी गुरुशिष्यांच्या नात्यामध्ये आपल्याला असे प्रसंग दिसतात. मग तिथे तिथे जे भगवंतावरचं प्रेम आहे ना तेच आपल्याला दिसतं. आता आपण सखा म्हणून त्याचा विचार करतो आहे, त्यामुळे हे जे प्रसंग आहेत ते मित्रत्वाच्या नात्याने जर घेतले तर आपली दृष्टी लगेच बदलते. म्हणून आपल्याला कळेल की घेतो भगवंत थोडीशी आपली आपण करत असलेलं प्रेम की आपली असणारी जी निष्ठा आहे ती पक्की आहे की नाही अशी परीक्षामधूनच भगवंताला घ्यावीशी वाटते. करतो आहे आपल्यावर, अगदी मित्रत्वाचं प्रेम आहे, पण तरीसुद्धा आपण काही मनात कामना ठेवून भक्ती करतो आहे का खरंच आपली सखा म्हणून मैत्री आहे. पांडवसुद्धा एवढे भगवंताचे जवळचे, म्हणजे अर्जुन तर मित्रच, पण सगळ्याच पांडवांबद्दल नातंही होतं, प्रेमही होतं. त्यांची बाजू ही सत्याची न्यायाची पण होती आणि त्यामुळे भगवंताची पांडवांकडे स्वाभाविकच थोडी होतीच, त्यांच्या बाजूला तो होताच. आणि झालं पण तसं की दोघांना बोलावलं होतं, तुला काय पाहिजे सांग. भगवंत म्हणाला मी हाताशस्त्र घेणार नाही आहे आणि मी जिथं आहे तिथे माझं सैन्य नाही, तुला काय हवं आहे तर सांग. आता दुर्योधनासारख्याने विचार केला की युद्ध आहे आणि युद्धामध्ये नुसतं हा एकटा शस्त्र न धरणारा मला काय उपयोगाचा, मला शस्त्रधारी सैन्य पाहिजे ना. त्यामुळे एवढं मोठं त्याचं सैन्य आहे, सैन्यच घेतो. युद्ध करायचं आहे त्यामुळे मला सैन्याची गरज आहे, शस्त्रधारी सैन्याची गरज आहे. त्या दुर्योधनाने त्याच्या स्वभावाप्रमाणे जे काय हवं ते मागून घेतलं आणि मग अर्जुनाला जे बरोबर हवं होतं ते मिळालं. ज्याच्या बरोबर भगवंत आहे त्याला आणखी काही गरजच नाही याची पक्की अर्जुनाला खात्री होती. त्यामुळे अर्जुन म्हणाला की वा वा माझ्या मनासारखं झालं, मला भगवंतच पाहिजे. करायचं आहे का मला सैन्य, माझ्याजवळ सगळं शौर्य आहेच की, मला काही वेगळी गरज नाही आहे. यापूर्वी जी काही युद्ध झाली अगदी प्रत्यक्ष शंकराशी सुद्धा अर्जुनाने युद्ध केलं आहे आणि तिथे विजय मिळवलाच आहे की, त्यामुळे सैन्याची मला आवश्यकताच नाही आहे. पण मला भगवंत माझ्या बाजूला पाहिजे पण तरीसुद्धा भगवंतांनी त्यांची निष्ठा तपासलीच बरं का, की हा म्हणतात की खरंच आहे असं भगवंतानी पण केलं. आणि म्हणून खरं म्हणजे भगवंताला पण युद्ध हवंच होतं, पण तरी देखील यांची निष्ठा किती आहे बघण्यासाठी शिष्टाई करायला गेला आणि युद्ध न करता काही समेट होतोय का असं गेला की भगवंत पाहायला. त्यामुळे आपली जे काही आपण भगवंतावर प्रेम करतो आहे तेव्हा भगवंत थोडीशी आपली निष्ठा तपासत नाही असं नाही. मग तिथे जर आपण पक्के राहिलो की काही नाही आता तार नाही तर मार तूच, असं जर आपण म्हटलं तरच भगवंत आपल्याला हाताशी धरतो, अशी खात्री आपल्याला ही सगळी संत मंडळी देत आहेत.
निष्ठा तपासल्यावरनं आपल्या लक्षात येतं की किती वेळा भगवंताशी निष्ठा तपासो. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे की त्यांचे गुरु तुकाई चैतन्य, आणि तुकाई चैतन्याने महाराजांची निष्ठा तपासली. कशी तपासली? जवळच एका शेतामध्ये काम करत होते मंडळी, आणि तिथे तुकाई चैतन्यांनी त्यांना सांगितलं इथे खड्डा खणतो. खड्डा खणला. तिथं काम करणाऱ्या माणसांची लहान बाळ होतं, त्या बाळाला म्हणून खड्ड्यात ठेवलं. माती टाक, वरती फळी टाक, आणि बस रामा नावाचा जप कर. आता कोणी शहाणा माणूस असं करेल का? कुणाचं तरी पोर, आणि ते कुणाचं तरी मारलं लोकांनी, बदलून काढलं महाराजांना. पण महाराज असं नाही म्हणाले की या माणसाने मला सांगितलं. शांत होते. पूर्ण निष्ठा होती की हे जे काही माझी निष्ठा तपासली जाते आहे याच्यातून हे बरोबर मार्ग काढणार आहेत. हे पाहतायत की माझी निष्ठा किती आहे. काही होणार नाही आहे, काही घडलं नाही, ते पोर अगदी छान सगळं व्यवस्थित होतं. परंतु निष्ठा तपासण्यासाठी असे प्रसंग भगवंत किंवा सद्गुरू या शिष्यांसमोर आणतात. छाती उडाली. आता काय खाली एवढी खोल दरी, आणि छाती उडाली म्हणजे काय मोठे काय किमती वस्तू होती का? कधी कधी असं वाटतं आपल्याला, असं कशाला समर्थ मिळाले. छान हनुमंताच्या तिथे मंदिरापाशी उभे आहेत. वारा गडावर किती, आजही केवढा वारा असतो, आणि गडावरती त्या याच्यावर उभे राहिलेले असताना अंगावरचं उपवस्त्र उपरणं जे होतं ते उडालं, आणि कल्याणात छाती उडाली. बरं कल्याण तरी काय, छाती उडाली म्हणजे क्षणी उडी मारली. आता खाली एवढी दरी आहे, आणि एक एवढं नुसतं असं वस्त्र गेलं तर गेलं, एवढं काय मोठं होणार होतं. पण निष्ठा तपासली आणि कल्याणाने उडी मारली. शांतपणानं ते उपरणं घेतलं आणि बरोबर खालच्या दरीमध्ये एका चबुतऱ्यावर छानपैकी उतरला. आज तिथे हनुमंताचं मंदिर आहे. आपण गडावर चढतो, पहिलं वळण आपण घेतो आणि उजव्या हाताला आपल्याला मारुतीचं मंदिर दिसतं. त्या ठिकाणी बरोबर कल्याणाची उडी पडली. असे जे काही ही निष्ठा तपासायची गोष्ट आहे. भगवंत सखा करतोय आपल्याला, भगवंत आपल्याला मित्रत्वाचं नातं देतो आहे, बरोबरीचं नातं देतो आहे, पण तो आपली निष्ठा तपासतो. हे सगळं नाटक आहे का खरंच आपलं भगवंतावर प्रेम आहे हे तो तपासून घेतो मधून, आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ पण अशी आपल्या शिष्यांची निष्ठा तपासायचे. आपण गडावर गेलो की धाब्याच्या मारुतीची जागा आहे. गडावरून रामाचं दर्शन घेऊन आपण समर्थांच्या समाधीवरून बाहेर गेलो की डोंगरावरला फेरी मारायला जातो. तिथे एक धाब्याचा मारुती आहे. त्या ठिकाणी समर्थ होते आणि एकदम शिष्यांची परीक्षा बघायची म्हणून असं मळवट भरलं, 2 हातात 2 तलवारी घेतल्या, ते भगवी वस्त्र घातलेलं, आणि सकाळी जेव्हा शिष्य दर्शनाला आले तेव्हा म्हणाले खांडोळी करीन एकेकाची, कोणी समोर आलात तर. आणि असं काहीतरी वेडवाकडं बोलायला लागले. घाबरले शिष्य सगळे. असं कसं समोर जाणार, 2 हातात 2 तलवारी आणि फिरवत आहेत, आणि असं मळवट भरलेलं आहे, आणि काही भयानकच रूप आहे. त्यामुळे सगळे बिचारे शिष्य घाबरले, कोणी पुढे जायला धजेना. कल्याणाला आले सगळे सांगायला, अरे आज काहीतरी वेगळंच आहे, काय भूत संचारलं माहिती नाही. समर्थांना नमस्कार करायला गेला तर समर्थ असा ओरडत आहेत. कल्याण मला ठीक आहे, आणि कल्याण आला, आणि मग कल्याण शांतपणानं त्यांच्यासमोर गेला आणि म्हणाला तुमच्या हातून मरण यायचं असलं तर येऊ दे, तुम्हाला उडवायची असली खांडोळी तर उडवा, तलवार चालवा माझ्या मानेवर, असं म्हणून तो केला समोरा. ही निष्ठा तपासण्याची गोष्ट. शिष्यांचं खरंच आपल्यावर कसं प्रेम आहे हे समर्थ काय किंवा सद्गुरू काय हे पाहतात असं दिसतं. ईश्वराची काही योजना त्याच्यामध्ये असते की हे असं आपली परीक्षा बघणं की आपली निष्ठा बघणं याच्याबरोबर असं असतं की ह्या आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे, जी काही श्रद्धा आहे, ती श्रद्धा तपासून पाहिजे. त्याचे तो सख्यभक्ती हा प्राण आहे, त्यामुळे ते आपल्या मनामध्ये किती आहे, जमलं तर, असं नाही आहे, पूर्ण निष्ठा तिथे असली पाहिजे तर तो आपल्याला हे करेल. काय असतं, जे काही घडत असतं ते त्याच्या इच्छेनं त्याच्या सत्तेनं घडतं हे तर आपण म्हणतोच, आणि जे घडतं ते चांगलंच घडतं. मग नंतर आपल्याला ते वाटतं. जसं आता आपण तुकाई चैतन्य आणि गोंदवलेकर महाराजांचा प्रसंग पाहिला, किंवा छाती उडाली पाहिला, किंवा समर्थांनी शिष्यांच्या घेतलेल्या परीक्षा पाहिल्या. याच्यामध्ये शिष्यांच्या मनामध्ये सद्गुरूबद्दल खात्री होती की ही आपली परीक्षा होते आहे, अशी आपण मनामध्ये खात्री ठेवली की येणाऱ्या प्रसंगाला आपण पण तोंड देतो. हे हा विश्वास आपला दृढ व्हावा यासाठी या सख्यभक्तीचा आपल्याला उपयोग होणार आहे. जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. असं नेहमी एक राजाची कथा सांगतात, कदाचित कथा आपल्याला माहिती असेल, की प्रधान जो आहे तो प्रधान सारखी ही गोष्ट म्हणायचा राजाला की काही जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं.
नेहमी नेहमी राजा ही गोष्ट ऐकायचा. आणि मग त्याला असं वाटायचं काय घडतं, देव करतो किंवा देव करतो ते बरोबर असतं, चांगल्यासाठीच घडतं. काही नाही, आज माझ्या मनात आलं की ह्याला तुरुंगातच डांबावा, बघूच या. आणि म्हणून त्यांनी प्रधानाला तुरुंगात टाकलं. काही कारण नाही हं खरं, फक्त कारण एवढंच की त्याची इतकी निष्ठा आहे भगवंतावर की जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. आजही प्रधान म्हणाला की जरी राजाने मला आकसाने तुरुंगात डांबलं असलं तरी हे चांगल्यासाठीच असणार, अशी ह्याची पण निष्ठा होती. अजिबात त्यांनी तक्रार केली नाही, तुरुंगात गेला. राजाचं कामकाज सुरू झालं. त्या दिवशी योगायोगाने शिकारीचा दिवस होता. राजा आपल्या लबाजमाला घेऊन शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर बऱ्याच कथांमध्ये असतं तसं, राजा एकटा पडला, वाट चुकला, बरोबरचे लोक कुठेतरी गेले, काळोख पडला, संध्याकाळ झाली, परतीचा मार्ग खुंटला. आता काय करायचं? मग राजा जरा पाहत होता की कुठेतरी आवाज येईल किंवा कुठेतरी वस्ती असेल, अशा ठिकाणी आपण जाऊया. झाडावर चढून पाहिलं तर जरा दूरवर धूर वगैरे दिसत होता की या ठिकाणी मनुष्य वस्ती असणार. म्हणून त्या बाजूला गेला की एक रात्र इथे काढू, सकाळी आपण राजधानीत परत जाऊ. म्हणून राजा तिथपर्यंत गेला. पाहतो तर झाडाच्या एका झाडाखाली भिल्ल जमातीतली सगळी मंडळी गोळा झालेली होती. त्यांचा विशेष सण उत्सव होता आणि छानपैकी त्यांचा नाच चाललेला होता. आणि ते एका अशा व्यक्तीच्या शोधातच होते की त्यांना एका माणसाला बळी द्यायचा होता. तेव्हा बरं झालं हा आयताच आला. आणि म्हणून त्यांनी लगेच त्याला पकडलाच आणि झाडाला बांधून ठेवला. आता इथे ह्या एवढ्या भिल्लांच्या संख्येपुढे राजाचं काय चालणार? काही झालं नाही. बिचारा राजा संकटातच सापडला की आता काय करावं, पण काही मार्गच नव्हता. काय करावं काही कळेना. यांचं ते नाचबीज सगळा झाला आणि आता ठरलं की बळी द्यायचा. आणि म्हणून त्या भिल्ल जमातीतला तो आला आणि या राजाला बळी देण्याची तयारी त्यांनी केली. पण त्या बळी देण्यापूर्वी असं एक असतं की त्या ज्याला बळी द्यायचं त्याला काही जखम होता कामा नये. या राजाला पाहिलं तर त्या दिवशी नेमकं काहीतरी झालं होतं आणि सफरचंद कापताना राजाच्या हाताला थोडासा सुरी लागली होती, तर ते बोट असं बांधलेलं होतं. ते त्या भिल्लाच्या पुढं यांनी पाहिलं आणि म्हणाला हा नाही चालणार बळी द्यायला, याला जखम झालेली आहे, याला सोडून द्या, याचा काही उपयोग नाही. आणि मग त्याला सोडून दिलं जातं. सकाळी राजा राजधानीत परत येतो. राजा राजधानीत परत आल्याबरोबर पहिल्यांदा तो काय करतो, तो प्रधानाला आधी तुरुंगातून बाहेर काढतो. प्रधानाला बाहेर काढ. प्रधान म्हणतो महाराज काय झालं? त्या म्हणाल्या की मला कळलं देव करतो ते सगळं चांगल्यासाठीच करतो. हे जे तुझं वाक्य आहे ते मला पटलं की काल एवढीशी जखम झाली होती तर त्यांनी चांगलं काम केलं त्याच्यामुळे मी सुटलो. प्रधान म्हणाला बरोबर आहे, जर का मी तुमच्याबरोबर असतो तर मला मारलं असतं. ते देव करतो ते चांगल्यासाठीच करतो की मला तुम्ही आधीच तुरुंगात टाकलं होतं, मी तुमच्याबरोबर नव्हतोच. आता नातवंडांना सांगायला वगैरे ही गोष्ट चांगली आहे, नाही असं नाही, पण निष्ठा वाढवायला पण ही चांगली आहे की भगवंतावर निष्ठा असणं. भगवंत हा भावाचा भुकेला आहे, त्या तो जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच आहे. आणि खरंच आता या ग्रंथांच्या अभ्यासानं वगैरे असेल, तुम्हा आम्हाला पण हल्ली असं वाटतं बघा, समजा म्हणजे अगदी असं होतं व्हिसा मिळाला तर जाऊ, नाही मिळालं तर नाही मिळाला, अशी एक आपली मनाची धारणा होते. जे काही आपण ठरवलं आहे तसंच्या तसं घडलंच पाहिजे असं आता आपला हेका नसतो. त्याची इच्छा असेल तर घडेल, नाही तर नाही, अशी एक आपली आता थोडीशी निष्ठा किती आहे वगैरे हा पुढला भाग. पण निदान मनाची तयारी जी आहे ना ती आता आपली अशी झालेली आहे की काय ठीक आहे, भगवंताच्या मनात काय असेल तसं घडेल असं आपण म्हणतो. आता इथे एक लक्षात घ्यायचं, इथे काही प्रयत्नवादाला समर्थांनी कमी लेखलेलं नाही आहे की असं जेव्हा आपण म्हणतो की काय नाही देव काय करेल ते, म्हणजे आपला प्रयत्न कमी करायचा का, आपण काहीच नाही करायचं का, ते काय करतील ते का, असं नाही आहे. प्रयत्नवादाला कुठे कमी नाही करायचं, प्रयत्न सगळे करायचे आहेत. आपलं प्रत्येक कर्म हे उत्तमच करायचं आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करून करायचं आहे. त्याचं काय फलनिष्पत्ती होईल तिकडे लक्ष नाही द्यायचं आहे, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्या मनात जे होईल, भगवंत माझा सखा आहे, तो नीटच करेल किंवा तो जे करेल ते माझ्या भाग्याचं किंवा माझ्या फायद्याचं असेल अशी निष्ठा ठेवून करायचं आहे. पण ते करताना कर्माच्या बाबतीत कमी नाही करायचं, ते मात्र आपलं नीटपणानं आग्रहपूर्वकच चांगलं असलं पाहिजे. तिथे काही कमतरता टाळाटाळ करायचीच नाही आहे. जे आपलं कर्तव्य म्हणून विहित कर्म म्हणून जे आपल्याला करायचं आहे, हां फळाचा आग्रह धरायचा नाही आहे, कामना ठेवायची नाही, ही गोष्ट खरी आहे, पण करायचं आहे मात्र पक्क. भक्त आपल्याला म्हणजे लौकिक जीवनातलं असं काही भगवंताजवळ मागायचं नसतंच असं आपण म्हणतो की त्याच्याजवळ काय मागायचं आहे. होतं असं, गोंदवलेकर महाराज म्हणायचे की अहो मी इथे दुकान मांडून बसलो आहे रामनामाचं, सगळ्यांनी नाम घ्यावं ते द्यायला मी बसलो आहे, सगळे हिंगजिराचं गिऱ्हाईक येतो, मुलाला नोकरी मिळेल का, मुलीचं लग्न होईल का, घराचं काम होईल का, हे प्रश्न घेऊन येतात हो.
हिंगजिऱ्याची मंडळी. तर ते मात्र आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला लौकिकातलं काही मागायचं नाही आहे. सखा एकदा भगवंताला केलं की आपल्याला लौकिकातलं काहीच नको आहे. त्याच्याशी एकदा सख्य धरलं की आणखीन एक फायदा होतो बरं का. समर्थाने आपल्याला एक फायदा असं सांगितला आहे की आपले जे विरोधक असतात ना, त्या विरोधकांचा विरोध आपोआप कमी होतो. आपले जे विरोधक आहेत की असं होतं की आपल्या गोष्टी काही आपल्या भोवती काही सगळे आपल्याच अनुकूल माणसं असतात असं नाही, तर त्यांचा विरोध आपला कमी होतो. मी नोकरीत होते त्यावेळेला माझ्या भोवताली जी सगळी मंडळी होती, आता तुमच्याशी बोलायला मला काही संकोच नाही, रिझर्वेशन कॅटेगरीतली होती आणि त्यावेळेला असा प्रसंग खूपदा यायचा. परंतु त्यांना हे माहिती असायचं की आपल्याला जेव्हा काही आवश्यकता आहे तेव्हा आपण कुठे जायचं. मग यायच्याली बाई अमक्या कार्यक्रमाचं ना मला सूत्रसंचालन करायचं आहे, जरा मला मदत करा. म्हणजे ते आपला मोठेपणा नाही मला सांगायचं आहे. त्यांना हे बरोबर कळतं की आपण कुठे गेलो तर आपलं काम होणार आहे. ही सुद्धा सगळी ईश्वरी योजना. विरोधकांचा विरोध कमी होणं, बाकी हे झालं की आपण विरोधक, कारण हे सगळे वरचढ आहेत. माझ्या एका बहिणीने केवळ या कारणाने नोकरी सोडली की 5 वर्षामध्ये आपला बॉस झाला मागणं आलेला माणूस, माझ्या नंतर लागलेला, ज्याला खरोखरच म्हणजे या सगळ्या कामाच्या ज्ञानाबद्दल विचार केला तर काहीच त्याला माहिती नाही आहे, सगळं तो माझ्याकडून विचारून घेतो आहे. पण आता माझा बॉस झाला या कारणाने तिने 20 वर्ष झाली आणि नोकरी सोडली. मला जाऊ दे काय, तर तो बाकी सगळा सद्यस्थितीतल्या ह्याचा आपण विचार करूया नको. पण मुद्दा काय आपला, तर विरोधक जे आपले असतात ते विरोधकांचा विरोध कमी होतो. केव्हा भगवंत आपला सखा आहे असं झालं की काय आपलं वागणं बदलतं. आपल्या कुठल्याच वगैरे आपण अपपर भावस्वदी जो कोणी आला आहे त्याला तीच मदत आपण करतो. मग तो आपला असो दे तर परका असो, तिथे आपला काही भाव असणार नाही आहे की यांनी माझ्याशी असं आचरण करतो मग आता ह्याला मी नाहीच मदत करणार, असा काहीच आपला भाव नसतो. त्यामुळे आपोआपच विरोधकांचा विरोध कमी होतो. मग अशी म्हटलं तसं की माऊलींना समाजाने एवढा त्रास दिला पण माऊलीने समाजाविरुद्ध एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल. आता आणखीन एक समर्थ छोटासा मुद्दा सांगतात, भगवंत मोठा की भगवंताची कृपा मोठी. भगवंत मोठा की भगवंताची कृपा मोठी. आता भगवंत आपला सखा आहे त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. मारुती बुद्धिमत्ता वरिष्ठ आपण म्हणतो, एवढा मोठा रत्नांचा हार त्या सीतेने या मारुतीला दिला, यांनी फोडून बघितला प्रत्येक रत्नात राम आहे का, राम आहे का. आता याला काय म्हणावं, रत्नामध्ये तो आतमध्ये राम कसा असेल. म्हणजे त्याला रामापुढे अन्य सगळ्या गोष्टी त्याच्या दृष्टीनं मोल त्याला नाहीच असा होता. किंवा आपण दुर्योधन अर्जुनाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे भगवंताबद्दलचं जे की आहे दृढभाव तो जिथे आहे तो आपल्याला हवा आहे. असं राम मला हवा आहे असं हनुमंताचं मला, अर्जुनाचं म्हणतो की भगवंत मला हवा आहे बाकी मला नको आहे. आणि त्यामुळे आपण जर विचार केला की अरे भगवंत मोठा का भगवंताची कृपा, भगवंताची कृपा आपोआपच होणार आहे. त्यामुळे भगवंत एकदा आपला झाला की त्याच्या कृपेसाठी वेगळं काही करावंच लागणार नाही, ती कृपा आपोआपच आपली होणार आहे. ते ज्योती गाणं सांगते ना, कौन कहता है भगवान आते नाही, द्रौपदी की तरह तुम बुलाते नाही. असं आहे की तुम्ही तशा पद्धतीनं बोलवा की तो आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं भगवंताशी नातं कराल आणि इतक्या जेव्हा मनापासून त्याच्यासाठी तो तुम्ही म्हणाल तर तो करायला तयार आहे, तो वेगळा नाहीच आहे. एकदा प्रल्हाद महाराजांकडे एक साधक आला आणि म्हणाला की मी 13 कोटी जप केला हो. तर प्रल्हाद महाराज म्हणाले हो का, छान. पण म्हणाले अहो ते 13 कोटी जप झाल्यावर राम प्रत्यक्ष भेटतो ना, मला नाही भेटला. महाराज म्हणाले की तुम्ही बँकेमध्ये रक्कम किती टाकली ते फक्त मला दाखवत आहे, काढलीत किती ते नाही दाखवत. एवढी 13 कोटी जप करतांच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात आलेल्या प्रसंगांमध्ये कितीतरी वेळा भगवंतानी मदत केली. ती काय होती, ती 13 कोटी नामजपातलीच होती ती मदत. त्यामुळे आपण काय करतो की आपण भगवंताची कृपा आपल्याला महत्त्वाची वाटते, त्याची काय आवश्यकता नाही. भगवंत आपला झाला की कृपा आपोआपच येणार आहे. त्याच्यासाठी जप मोजण्याची म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे की माळ घेतली पाहिजे आणि माळ सुटली पाहिजे. म्हणजे काय, तर माळ घेतली पाहिजे बरोबर आहे, रोज
ठराविक माळेचा जप करणं, उपासना करणं, काहीतरी नेम ठरवणं, नियमितपणाने करणं हे सगळं आवश्यक आहे ना, याच्यातला भाग नाही. परंतु एक वेळ अशी आली पाहिजे की तो आणि आपण वेगळे नाहीच आहोत ना. म्हणजे अखंड श्वासागणिक जर आपल्याला त्याचं स्मरण आहे तर वेगळी माळ घ्यायचं कारण काय, माळ सुटली पण पाहिजे. वर्धानंद भारती म्हणतात की अशी एक त्या भक्ताची वेळ येते की त्याला वेगळी उपासना करावीच लागत नाही. मला गमतीनं कधी कधी वाटतं की सतत समर्थ प्रवास करत होते, मग हे देवाची पूजा कशा करायचे, हे ग्रंथ केव्हा वाचायचे. तर त्यांची प्रत्येकच गोष्ट, तुकारामांनी एवढे प्रचंड अभंग लिहिले. आयुष्य किती, या एवढ्या 50 वर्षामध्ये 5-5 हजार अभंग कसे, ते साधं बोललेच नाही तुमच्या आमच्यासारखं. लौकिकातलं आपण किती बोलतो अकारण, असं काही ते बोललेच नाही. ते जे बोलले ते अभंगातच बोलले, त्यामुळे एवढी अभंग रचना त्यांची झाली. असा विचार केला तर हे काय नातं आहे ते आपल्याला कळतं. ईश्वराचं आणि आपलं मनोगत एक असलं पाहिजे. भक्त आणि भगवंत एक होतात म्हणजे काय, त्याचं जे आहे ते देवाचं गुरुचं आपण सगळं मान्य केलं पाहिजे. ही मैत्री आहे. म्हणजे शरण जाणं ही एक खूण आहे. भगवंताला शरण जावं, भक्तांनी भगवंताला शरण जावं. पण दास्य भक्तीत पाहिलं ती एक आपली खूण आहे, अगदी बरोबर. परंतु आता सख्य असताना का, तर सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. जे काही आहे ते तिथे दुःख देवाला सांगावं, हे पण त्यामुळे मागावं पण त्याच्याजवळ. तो सखा आहे, त्यामुळे तो सगळं घ्यायला आणि द्यायला बसलाय. तो घेईल, आपल्या सगळ्या अडचणी तो घेईल आणि आपल्याला जे काय हवं आहे ते देईल, असा विश्वास या सख्य भक्तीमधून समर्थाने आपल्याला दिला आहे. छान. म्हणजे 8वी भक्ती ही सगळ्याचा कळस आहे असं कळेल. आणि आता 9व्या भक्तीमध्ये तर आता पूर्ण सरेंडर व्हायचं आहे. त्यामुळे जसं 18व्या अध्यायात अर्जुन आणि कृष्ण देह 2 आहेत, पण आता ते एकरूप झालेले आहेत. तसं आत्मनिवेदन भक्तीमध्ये आता आपण शुक्रवारी पाहू आणि नवविवाह भक्तीचा आपला अभ्यास पूर्ण होईल. धन्यवाद.